मी आहे, माझं भलं झालंय सर टॅक्स भरून. टॅक्स भरला नसता तर 2.25 करोडचं लोन घ्यायची लायकी नव्हती. जर 2.25 करोडचं लोनच घेतलं नसतं तर 4 करोडची इस्टेट झालीच नसती, 80 लोकांचा स्टाफ नसता. ह्या लोकांच्या समोर मी काय हिरो म्हणून उभा राहिलो असतो जर मी स्वतःच टॅक्सचा चोर असतो. माझी कायच लायकी असते बोलायची. मी दारू पीत सांगू शकतो का दारू नाही पिणे का, दारू भर बेवड्या माणसाने नाही सांगू ना. त्याने मला ट्रेन केले, त्याने मला सांगितलंय राम प्रॉफिट नहीं होगा तभी भी प्रॉफिट दिखा के टैक्स भरने का. प्रॉफिट नहीं होगा तभी भी प्रॉफिट दिखा के टॅक्स भरने का. आपल्याकडे लोकांना उलट सांगितलं तर एवढा प्रॉफिट दाखवू नये, टॅक्स लागेल. म्हणजे ज्याने मला ट्रेन केलंय आणि जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये 2 टोक आहेत. ही डायरेक्टली काही लोकांकडे प्रॉफिट आहे ते दाखवत नाहीयेत, आणि मार्केटमध्ये अशा काही कंपन्या आहेत ज्यांच्याकडे खरंच प्रॉफिट नाहीये पण ते लोक प्रॉफिट दाखवतात आहेत. बँकेकडे ते पेपर सबमिट होतात आहेत. बँकेला जास्त काही कॅल्क्युलेशन कळत नाही धंद्यातलं, ठीक आहे ना, पण त्यांना टर्नओव्हर दिसतो, प्रॉफिट दिसतो, रेशो मेंटेन आहेत, सगळं व्यवस्थित दिसतं. नटलेली नवरी आहे ती आता सुंदरच दिसते. मग त्यांना ऍटलिस्ट तो नवीन फंड मिळतो ज्याच्यातून ते लोक काहीतरी रन करू शकतात. जर सिस्टमॅटिक तिथून रन करणारे असले तर ते पुढे जातात. सिस्टमॅटिक नसतील तर बँकेचे एनपीए होतात, लॉस असेट होतात, त्यांच्या प्रॉपर्टी सीज होतात आणि बँकेला पण लॉस होतो. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगायला सांगत नाहीये, पण मी सांगतो मार्केटमध्ये काही कंपन्या अशा आहेत ज्या लॉस मेकिंग आहेत पण त्या प्रॉफिट दाखवतात आणि ऍटलिस्ट लोन घेतात आणि स्वतःला जगवायला 3 वर्ष 5 वर्ष काढतात. आणि प्रत्येक बिझनेसला जोपर्यंत 8 वर्ष होत नाहीत तोपर्यंत त्याला ग्रोथ काय ते समजत नाही. 8 वर्ष त्याला जगावं लागतं त्या बिझनेसला. 3 वर्ष तर स्टार्टिंगला आम्ही बोलत नाही की तुम्ही बिझनेसमॅन आहात. स्टार्टिंगला 3 वर्ष तर तुम्हाला अजून समजलेच नाही की धंदा काय, नंबरच नाही समजले. 3 वर्ष तर असेच जातात निघून बघता बघता. 3 वर्ष ते 8 वर्ष हा पिरियड जो असतो तो पिरियड असा चालू होतो हळूहळू ग्रोथचा. एकदम म्हणजे ग्रोथ फील होत नाही. 8 ते 10 वर्षानंतर ग्रोथ अशी जाते, अशी ह्या डायरेक्शन मध्ये जाते. पण 8व्या वर्षीची बॅलन्स शीट किती स्ट्रॉंग असायला पाहिजेत मला सांगा ना. असायला पाहिजेत की नाही. पहिल्या वर्षीची बॅलन्स शीट स्ट्रॉंग असू शकत नाही, दुसऱ्या वर्षीची पण असू शकत नाही, तिसऱ्या वर्षीची पण असू शकत नाही. 4थ्या वर्षापासून ते बॅलन्स शीट मध्ये काहीतरी ते दिसायला चालू होतं नंबर. 5वा 6वा 7वा 8वा 9वा वर्ष जातं. 9व्या 10व्या वर्षीत पण बॅलन्स शीट वीकच आहे. मग चुकी कोणाची? बिझनेसमॅनची. बॅलन्स शीट स्ट्रॉंग करायची असते हे त्याला कधी कळालंच नाही. आणि कशी करतात ते पण नाही माहिती. कशी करतात? जीएसटी भरून, इन्कम टॅक्स भरून, टीडीएस भरून, सगळे लॉ फॉलो करून बॅलन्स शीट स्ट्रॉंग होते. मग लीगल प्रोटेक्शन आहे तुम्हाला, तुम्ही लॉने प्रोटेक्टेड आहात. आता लॉने एक्सपोज आहात तुम्ही. तुम्हाला त्यांच्याबरोबर कुस्ती खेळायची आहे काय? तुमचा लंगोट एवढा स्ट्रॉंग आहे का की तुम्ही डिपार्टमेंट बरोबर कुस्ती खेळू शकता? इम्पॉसिबल आहे. यू कॅनॉट फाईट विथ देम. नाही वो 500,000 देऊन निघतो. ट्रॅफिक हवालदार नाही येत ते. 50,000 देऊन पण नाही निघू शकत, 50 लाख देऊन पण निघू शकत नाही. काय काय लोक 50 कोटी देऊन पण नाही निघू शकले. सीसीडीचा फाउंडर त्याच्याकडे काय नसेल, सुसाईड केलं त्याने इन्कम टॅक्सच्या हॅरासमेंटमुळे. म्हणजे लोक सुसाईड करतात त्या लेवलचं फ्रस्ट्रेशन डिपार्टमेंट टाकतं. कारण की कुठेतरी काहीतरी चुकी केलेली असते. आपण चुकीच नाही केली तर आतापर्यंत केलेल्याच आहेत. आता गेलेलं सोडा ना, आता हिथून तरी सुधरा. कारण की काही काही लोकांना वाईट सवय लागल्या, ते मशेरी लावायची सवय जशी असते ना तशी टॅक्सची चोरीची सवय लागलेली असते. सवय आहे म्हणून का? म्हणजे त्यावेळी तुम्ही टॅक्सची चोरी केली ज्यावेळी लहान होता त्यावेळी एक वेळ जस्टिफाय पण होतं की बाबा चल बाबा नव्हते खरंच भरायला. पण एका लेवल नव्हते आल्यानंतर ती सवय सुटते का? आज टॅक्स भरायची लायकी झालेली आहे पण तरी पण लोक भरत नाहीयेत आणि लिगली एक्सपोज होतात. त्यांना डिपार्टमेंट कधी पण पनिश करू शकतो. लोन एलिजिबिलिटी तुम्हाला सांगितलं मी, बॅलन्स शीट स्ट्रॉंग असेल तरच लोन एलिजिबिलिटी असते. बरेच टेंडर भरताना बरेच कंपन्यांना टेंडरिंग जेम पोर्टल वरती रजिस्टर केल्यानंतर गव्हर्नमेंट तुम्हाला डायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट देतं. पण जेम पोर्टल वरती रजिस्टर केल्यानंतर त्या वेंडरचं इव्हॅल्युएशन होतं ना कुठे ते कॉन्ट्रॅक्ट देताना. मग ते कॉन्ट्रॅक्ट घेताना टेंडर भरताना काही नंबर लागतात.
ते नंबरच नसतात त्यांच्याकडे अवेलेबल. नाही हो, रिअल मध्ये खूप मोठा बिझनेस आहे आपला, पण रिअल नंबर आता तिथे टाकू शकत नाही ना टेंडर भरताना. जो बॅलन्स शीट मध्ये नंबर आहे तोच टाकू शकतो आपण. आम्हाला सांगतात 5 करोडचं नेटवर्थ आहे असं सर्टिफिकेट द्या, बॅलन्स शीट मध्ये 1 करोड पण नाही आहे. असं बघितलं तर 40 करोडची प्रॉपर्टी आहे. मी सर्टिफिकेट कोणत्या बेसिसवरती देणार? बॅलन्स शीटच्या बेसिसवरती. आणि जोपर्यंत सीएचं सर्टिफिकेट नाही तोपर्यंत तुम्ही टेंडर भरूच नाही शकत. आणखी सीएचं काम आहे त्याचे बुक्स ऑफ अकाउंट व्हेरीफाय करून, प्रॉपर्टी आहेत की नाही व्हेरीफाय करून, सगळे पेपर बघून मग माझ्या सर्टिफिकेटची व्हॅल्यू आहे. मी खोटं सर्टिफिकेट कसं इश्यू करू? तुम्ही म्हणताय खोटं कुठे आहे, माझी 40 कोटीची प्रॉपर्टी आहे. मी बोलतो ते बघत नाही डिपार्टमेंट, जे दिसतं तेच बघतं. मी सांगू का 40 कोटीची आहे, रजिस्ट्रेशन टाकतो 1 कोटी दाखवलेले, 39 कोटी नाही दाखवले, असं सर्टिफिकेट मध्ये लिहून देऊ का? मग मी सेफ ना? मग नाही तसं नाही सर, असंच दाखवा की 5 कोटी, असंच नसतं दाखवायचं. सर मला टॅक्सची चोरी करायची आहे, म्हणजे टॅक्स नाही भरायचा आहे. तुम्हाला माहिती आहे वाईट रस्त्याने पण टॅक्स वाचवता येतो. हंड्रेड्स ऑफ वेज आहेत, म्हणजे 1 नाही 2 नाही 100. आता ते सेक्शन शिकवण्याचा टेक्निकल टॅक्स प्लॅनिंगचा सेशन नाहीये, पण सेक्शन 80AA म्हणून जुन्या इन्कम टॅक्स मध्ये एक सेक्शन होता, ज्याच्यामध्ये तुम्ही एम्प्लॉईला जर हायर केलं आणि त्यांचं पीएफ पीटी वगैरे काढलात, म्हणजे प्रॉपर एम्प्लॉय ठेवलात, तर गव्हर्नमेंट त्यांच्या सॅलरीचं 30% तुम्हाला टॅक्स बेनिफिट देतं. म्हणजे 1 कोटीची सॅलरी दिलात तर गव्हर्नमेंट वेगळं 30 लाखाचं तुम्हाला डिडक्शन देतं, आणि असं 3 वर्ष देतं. 80 IAC म्हणून एक सेक्शन आहे, जो स्टार्टअप मध्ये जर तुम्ही रजिस्टर्ड असाल आणि कितीही प्रॉफिट होत 1 कोटी 2 कोटी 5 कोटी, 1ही रुपये गव्हर्नमेंट 3 वर्ष टॅक्स घेत नाही. हनीमून पिरियड बोलतो आम्ही त्याला. गव्हर्नमेंट 3 वर्ष तुम्हाला, 10 वर्षामधले 3 वर्ष कोणतेही तुम्ही चूज करू शकता की कोणत्या 3 वर्षामध्ये तुम्हाला टॅक्स नाही भरायचा आहे, आणि त्या 3 वर्षामध्ये तुमच्याकडून 1ही रुपये टॅक्स घेतला नाही जाईल जर तुम्ही रजिस्टर्ड. मग 1 कोटीवरती तुम्ही टॅक्स वाचवू शकता. पण रजिस्ट्रेशन असतील तर. आणि असं गव्हर्नमेंट दरवर्षी कोणती ना कोणती स्कीम काढते, ज्याच्यामध्ये तुम्ही स्कीम मध्ये राहून टॅक्सची बेनिफिट उचलू शकता. हिंदू अनडिवायडेड फॅमिली किती लोकांच्या इकडे? HUFचं रजिस्ट्रेशन नाहीये ना? एक हस्बंड वाईफ 2 मुलं, घरामध्ये किती लोक झाली? 5. 4 मिळून एक HUF बनते. HUF ला पण गव्हर्नमेंटने टॅक्सचे बेनिफिट दिलेत. मग तुम्ही HUF बनवलीत नाही कधी. HUF जर बनवला असता तर जसं इंडिव्हिज्युअलला टॅक्सचा स्लॅब मिळतो तसा हिंदू अनडिवायडेड फॅमिलीला टॅक्सचा स्लॅब मिळतो, आणि हस्बंड वाईफ दोघे मिळून किंवा आई आणि मुलगा दोघे मिळून HUF फॉर्म करू शकतात. छोटी फॅमिली पण HUF फॉर्म करू शकते. लीगल मी हे बोलत नाही की टॅक्स वाचवू नका, मी बोलतो इलिगली नका वाचवू. टॅक्स वाचवायचा असेल ना, ज्याला टॅक्स माहिती आहे त्याच्याकडे जाऊन बसा, त्याची काहीतरी 5-50 हजार फी द्या आणि त्याच्याकडून स्ट्रक्चरिंग करून घ्या, सगळं व्यवस्थित आहे की नाही ते बघून घ्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही वाचवा ना. पैसे वाचवायला पैसे खर्च करावे लागतात साहेब. तर सल्लाच तर द्यायचा, फुकटमध्ये द्या. मग डॉक्टर तुम्हाला गोळ्या देतो की सल्ला देतो? डॉक्टर काय करतो? गोळ्या देतो की सल्ला देतो? सल्ला देतो. सल्ल्याचे पैसे. मग डॉक्टरांनी फुकटचे सल्ले द्यायला चालू केले तर मग डॉक्टरांना मेडिकल घालून बसावं लागेल पैसे कमवायला. ऍडव्होकेट सल्ला देतो की मग काय मटेरियल देतो? मग तसा बिझनेस कोच, बिझनेस कन्सल्टंट किंवा टॅक्स प्रोफेशनल तुम्हाला सल्ला देतो, सल्ल्याचे पैसे असतात सर. कारण की तो सल्ला द्यायला त्याने 10-15 वर्ष अभ्यास केलेला असतो त्या गोष्टीचा. असाच सल्ला देऊ नाही शकत तो. मी 2008 पासून इन्कम टॅक्स शिकवतोय. काउंट करा किती वर्ष झाली. 2025 मध्ये आपण आहोत. शिकवतोय इन्कम टॅक्स. प्रत्येक सेक्शन लक्षात आहे, पाठांतर आहे सेक्शन. कुठलाही सेक्शन तुम्ही ओपन करा आणि विचारा या सेक्शन मध्ये काय. मग हे शिकायला आम्हाला वेळ लागलेला आहे. आम्ही आमचा अर्ध आयुष्य त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. ते आम्ही तुम्हाला फुकटमध्ये देऊ शकत नाही. आणि तुम्ही बिझनेस कम्युनिटी आहे, तुम्ही जर नॉलेजची जर पूजा नाही केली, नॉलेज आणि सल्ल्यांची जर व्हॅल्यू तुम्ही नाही केली, तर मग काय मी काय गरीब आणि भिकारी लोकांकडून अपेक्षा करायच्या? बिझनेस कम्युनिटीसाठी तर सीए बनतो ना. सीए बनतोच का माणूस? कोणाला सर्व करायला बनतो सीए? बिझनेस कम्युनिटीला सर्व करायला बनतो. मग बिझनेस कम्युनिटी सीए कडे जायला पाहिजेत की नाही? सल्ले घ्यायला, ITR भरायला नाही, GST भरायला नाही. ते अकाउंटंटचं काम आहे, किंवा GST किंवा ITR भरणं आमच्या टीम मधल्या ज्युनियर लोकांचं काम आहे. सल्ले देणं सीएचं काम आहे. ते तुम्ही घ्या तरी. आणि आम्ही तर जर खूप कॉम्प्लिकेटेड केस असेल तरच आम्ही चार्ज करतो. छोटे मोठे सल्ले तर तुम्हाला असेच आम्ही देतो. आता किती सल्ले दिले मागापासून?
आज तुम्हाला नाश्ता दिला, चहा दिली, बसायला जागा दिली, पूजा केली तुमच्या लोकांसाठी, आणि आजचे काही चार्जेस नाहीयेत साहेब. आणि हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, म्हणजे आता जर काही डोक्यावरून गोष्टी गेल्या तर नंतर तुम्ही बघू पण शकता. एवढं सगळं आम्ही करतोय का? कारण की बिझनेसमॅनला अवेअरनेस क्रिएट करणं ही पण जबाबदारी आमची आहे. मग आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय. आता तुमची राहिली, तुम्ही बघा तर टॅक्स प्लॅनिंग